वाले आणि पहिली जोडी या ठिकाणी बडव्या ओम साई बिलीवर्स संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. अतिशय दमदार आयोजन सरगम फ्रेंड्स ग्रुप कलावंच क्रीडा मंडळ या ठिकाणी त्यांच्या वतीने सरपाळा प्रेमी SPL 2024 पर्व 7वे 6 वर्ष ही स्पर्धा छोटी होती, पण यावर्षी मात्र अनेक दाते एकत्र आले. अनेक जबरदस्त पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. पुढच्या वर्षी काय वर्गणी जास्त काढा, पण गौतम पाटील ठेवा ना हो. जाऊ दे काय व्हायचं होतं ते आईला. बरं गौतम पाटीलला मात्र हे मैदान चांगलं आहे. किती लोला मरा इथं काही करा. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात ओम साई बिलीवर्स संघाचा पहिला जोडा. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण बघूया. अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी SPL सरपाडा प्रीमियर लीग. जरी छोटं गाव असलं पण स्पर्धा मात्र जबरदस्त स्पर्धा. एखादी 2 लाखाची स्पर्धा देखील झक मारेल. चांगलं मैदान. दोन्ही संघाचा 12वा नसेल, 12वा आहे ना दोन्ही संघाचा, 12th मॅन 12वा नसेल 3 धावांची पेनल्टी आहे प्लीज. यस दोन्ही संघाचे बघा. एखादा भैया गावीचा देतात सोडायला 50 भैया जातात स्टेशनने काय बरोबर की नाही. 15 पाहिजे ते कमीत कमी. चला षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर मातोश्री टायगर संघाचा पहिलाच दिलीप पाटील ना रे. दिलीप 40+6 अतिशय हरहुन्नरी गोलंदाज. रामदेव बाबा देखील झकमारी यांच्या समोर बघा. अजून बघा स्लिम आहे की नाही. पहिला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी पहिला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी. शॉर्ट कव्हर एक बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असं आक्रमक क्षेत्ररक्षण. जबरदस्त आरस रचना मांडणी सजावट नाकेबंदी. दिलीप पाटील तयार. 40+6 खेळाडू या ठिकाणी. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम दिली. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी नॉन स्ट्राईकला, परंतु या ठिकाणी शॉर्ट मिडवे केला. जर फिल्डिंग व्यवस्थित झाली असते, परंतु बॅकअप मात्र नंतर बॅकअप नसेल तर पॅकअप करता येणार नाही. मिळेल एक चिरटी चौकी सिंगल. स्ट्राईकला कोण? अमित आणि नॉन स्ट्राईकला विशाल. अमित आणि विशाल. ओम साई बिलीवर्स. दिलीप पाटील तयार खेळेल. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. भदक मारा जबरदस्त मारा दिलीप पाटील यांचा. अप्रतिम बॉलिंग अटॅक. प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. काय बॉलिंग अटॅक आहे बघूया. जबरदस्त मारा अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. अचूकता भेदकता आणि दाहकता असा हा संमिश्र मारा. सरगम फ्रेंड्स ग्रुप कलाक्रीडा मंच आयोजित SPL 2024 पर्व 7वे 7th सीझन. आणि हा यशमध्ये नक्कीच हा चेंडू वाईट इशारा आहे या ठिकाणी. आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिला वाईट पहिले अवांतर पहिल्या संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 वर बिनबाद 2 2 फॉर नन. अमर पाटील आमचे मायकोपचे बघूया एक जबरदस्त अफलातून. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू. यस जबरदस्त कमबॅक. यस या ठिकाणी डॉन दुबईहून आले बघूया. डॉन म्हणजे स्वप्नील पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर आपलेच. डॉन आमच्या कट्टर संपदा बेरवाडी गावचा एक जबरदस्त अवलिया आणि नामवंत खेळाडू बघूया. आणि हा यस पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. ओ यस बॉलिंग अटॅक बघूया. आणि फलंदाज मात्र बाद होईल बघूया. काय जबरदस्त गोलंदाजी दिलीप पाटील. फक्त धावा दिल्या फक्त 2 धावा 1 बॉल असं बॉलिंग ॲनालिसिस. काय जबरदस्त मारा केला. तर सन्माननीय हरेश्वर पाटील यांचं या ठिकाणी सन्मानित करावं. आमचे कमलाकरजी पाटील यांना केतन पाटील यांच्या शुभ हस्ते बघूया. हरेश्वर पाटील यांना सन्मान करूया. पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं शाल. या कॅमेरामन कॅमेरा आहे कुठं आहे?
तिकडं आहे का? तर सन्माननीय भरतजी महाले यांना देखील सन्मानित करावं. कमलाकाजी पाटील यांच्या शोभा हस्ते बघूया. भरतजी महाले साहेब आपण आलात. अतिशय नामवंत स्पर्धा या ठिकाणी SPL अतिथी देव भव गॉड इज गेस्ट. चांगलं स्टेज, नामवंत समालोचक, नामवंत अंपायर सन्माननीय किशोरजी पाटील यांना देखील सन्मानित करावं. बघूया सरपाडा गावचे आणखीन एक मान्यवर. यस आणि हा यस दमदार टायमिंग, जबरदस्त टायमिंग, अफलातून मटका, ट्रेमेंडस स्ट्रोक. स्वप्नील पाटील विनंती करतो या. डॉन बिरवाडी गावचे डॉन, क्रिकेटचा एक जबरदस्त अवलिया आणि आमच्या कट्टा सन्माननीय वसंत पाटील यांना देखील सन्मानित करा. बघूया आपण आलात या स्पर्धेचे. बघूया सरपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन. बघा क्रिकेट या असं शौक आहे. मगाशी सांगितलं आणि ज्याने वर्गणी म्हणजे या स्पर्धेला बघूया ज्यांनी भरीव योगदान, त्याने विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. आपली जागा इकडे आहे प्लीज. ज्याने स्पर्धेसाठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे भरीव योगदान, जे कॉन्ट्रीब्युशन केले बघूया, त्यांना विनंती अशी कोण ज्येष्ठ नागरिक जरी नसेल दिले ना तरी विनंती आहे प्लीज या. असं अपेक्षा नाही बघूया की दिले पाहिजे, कारण हे सरपाडा गाव आहे. या हातीला देखील चड्डी घालतील का हो? सरपाडा गाव आहे, यांच्या नादीनं लागायचा. फक्त 8 डावा दिल्या दिलीप पाटील यांनी आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरं षटक विश्वास. राईट महोदय विकेट तयार आणि हा यस पुन्हा चौकार. यस नो चान्स. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, ताकदवर स्ट्रोक, चेंडू गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, नेत्रदीपक टायमिंग. दॅट शुड बी 4 रन्स. तर मी विनंती करतो आमचे बिरवाडी आमचे कट्टर समर्थक स्वप्नील पाटील उर्फ डॉन जे नुकते दुबईहून आलेत बघा या ठिकाणी, त्यांना विनंती करतो प्लीज या डॉन. आणि क्रिकेटचे कट्टर समजतं का? अच्छा अच्छा यस बरमूड आले त्याच्यामुळे येत नाही. आज संडे आहे, नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे, नहीं तो बेचारे शेट्टी लोगों के लेडीज पर कैसे चलेंगे? काही गरज नाही या ठिकाणी रिव्हर्स सॅटिंग करायची काही गरज नाही. जर सरळ बॅटने खेळता असते बघूया. आणि हा असेल डॉट बॉल. अतिशय दमदार आयोजन, चांगलं मैदान, सुसज्ज क्रीडा संघ, भव्य व्यासपीठ. तर सन्मान्य दिवाकर विजय पाटील कुठं असाल त्याने विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. दिवाकर विजय पाटील आपणास विनंती असेल कृपया स्थानापन्न व्हा प्लीज. आणि हा यस आउटसाइड द लेग स्टिक बघूया. पुन्हा आता चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी बघूया. जबरदस्त मारा, जालिम जलाल विषारी मारा, विकारी मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग, डॉट डिलिव्हरी. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी इनिमिन 12 वर 1 बाद 12, 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विद्यमान सामना ओम साई बिलिव्हर्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम मातोश्री टायगर्स. अशी ही काटेकी टक्कर, कडा संघर्ष. तर सन्मानित दिवाकरजी पाटील यांना सन्मानित करावं. आमचे कमलाकर पाटील कॅमेरामन या ठिकाणी. यस दिवाकरजी पाटील ज्याने स्पर्धेला बघूया भरीव योगदान दिलं बघूया. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला आणि SPL सरगम फ्रेंड्स कला मंच. आणि हा यस बॅटची लिडिंग एज. पुन्हा एकदा चेंडू घ्या, चेंडू त्या सीमारेषे बाहेर. या पुन्हा एकदा चांगलं फील्डिंग बॅकअप आहे या ठिकाणी, अन्यथा हा आउटफील्ड फार फास्ट आहे. तर अशोक नारायण पाटील यांनी विनंती असेल स्टेजवर या प्लीज. अशोक नारायणजी पाटील आणि मोहन मामाजन. तर यांना विनंती असेल प्लीज या. दोघांना उभय त्यांना विनंती असेल स्टेजवर या प्लीज.
हो यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग यस स्टेअर केला चेंडूला चेंडू जाय शिमारेशिवाय 4 धावांसाठी यस पुन्हा एकदा नो बडी चान्स येस बघूया आपला तुम बघूया चेंडू स्टेअर केला चेंडू केला ठिकाणी डिपेश केला 4 धावांसाठी संघाचा टोटल स्कोर काय ठिकाणी 21-21 दमदार सलामी धाव संख्या 1-21 सूत्र बघूया या ठिकाणी एक इनिंग संपल्यानंतर काय जबरदस्त या ठिकाणी अमर पाटील खरं म्हणजे आपण या ठिकाणी जे कॉम्प्युटरचं काम घ्या यांनी केले बघूया काय जबरदस्त स्कोरिंग या ठिकाणी संपूर्ण त्यांनी आत्तापर्यंतचा जो लाईव्ह लेखा जोगा मी इनिंग संपल्यानंतर आपल्या समोर सादर करेन या ठिकाणी आपली अवस्था काय या ठिकाणी पॉईंट कसे असतील चला बॉलिंग मार्क तयार संघाच्या वतीनं मनीष तयार बॉलिंग मार्क तयार संघाच्या वतीनं तिसरा षटक प्रगती होता संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 33-21 म्हणजे प्रति षटकामागं 10.50 असं स्किन राउंडेड इक्वेशन समीकरण लॉंग ऑन डिब एक्स्ट्रा कव्हर एक कव्हर पॉईंट एक बॅकवर्ड गली एक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट असं आक्रमक क्षेत्ररक्षण जबरदस्त हरस रचना मांडणी सजावट नाकेबंदी मनीष तयार पहिला चेंडू तयार आणि हा चेंडू ताकदवर स्ट्रोक चेंडू केला ठिकाणी काऊ कॉर्नरला मिळेल फक्त एक धाव एक कोच नाही संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल धावसंख्या 22 1-22 सद्यस्थिती विद्यमान अवस्था पाटील नेटवर्क यांच्या माध्यमामध्ये स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह कव्हरेज तर सन्मानी अशोकजी बाडी यांना सन्मानित करावं दिवाकर बाडी यांच्या शुभ हस्ते अशोकजी पाटील यांना विनंती असेल आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आपला विनंती आहे प्लीज कम फॉरवर्ड आणि हा दिशाहीन चेंडू यस अतिशय खराब मारा तकलाद मारा बेगडी मारा सवंग मारा वाईट डिलिव्हरी एक धावेचा इशारा संघाचा टोटल स्कोर 23 कॅमेरामन सरपाडा गावातील तमाम मान्यवर या स्पर्धेसाठी आवर्जून हो यस जबरदस्त टायमिंग अफलातून अप्पर कट केला बघूया चेंडूचा सीमारेषे बाहेर या ठिकाणी नेत्रदीपक टायमिंग शॉर्टपिच चेंडू अकोटाबाजा बॅकवर्डला गेला बघूया अप्पर कट केला 4 धावांसाठी दमदार टायमिंग नेत्रदीपक फटका टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 27-27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट सद्यस्थिती दमदार धावसंख्या अतिशय दमदार आयोजन सरपाडा प्रेमी लीग 2024 पर्व 7वे सीझन 7 पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल पुढच्या वर्षी कदाचित मॅन ऑफ द सिरीज ही 2 व्हीलर असेल कदाचित कारण सर्व पैसा पाहिजे सर्व सोंग आणतात पण पैशाचं सोंग आणतात नाही बरोबर की नाही तर बायकांच्या घंटेने घाण ठेवायला लागतील बरोबर की नाही राईट ना महोदय विकेट तयार मनीष धावसंख्या 27-27 हो यस क्लास डिलिव्हरी यस जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी सुदैवाने बचावला बघूया बाल बचावला या ठिकाणी डॉट डिलिव्हरी अप्रतिम डिलिव्हरी बॉलिंग मार्कवर मनीष तयार काही चेंडू चांगले चेंडू काही चेंडू खराब या ठिकाणी असं हे कॉकटेल आहे आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग धावसंख्या अजूनही आहे 27 वर षटक क्रमांक 3 प्रगती पदार 12 चेंडू बघूया अजूनही 5 षटकांचा सामना असेल नेक्स्ट मॅच विल बी रामजी वॉरियर्स आणि JNK रियल टायगर्स दोन्ही संघाचे कॅप्टन जशी इनिंग संपेल त्यांना विनंती असेल आपला टॉस करून आपला कार्यभाग उरकायचा प्लीज
रामजी वॉरियर्स तुमचा मगाशी जो दारुण पराभव झाले त्याचे पराभवाचे उट्टे काढा या ठिकाणी. मोहन मामाचंद यांचं इथं आगमन झालं. पुन्हा त्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. तर प्रशांत प्रभाकर पाटील यांनी विनंती अशी कृपया स्टेजवर या प्लीज. प्रशांत प्रभाकर पाटील मान्यवर सन्माननीय. तर या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज पुन्हा एकदा धन्यवाद देतो. बघूया या विनंती आहे प्लीज स्टेजवर या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अतिशय नामवंत स्पर्धा. कॅमेरामन कुठं आहे. आणि हा लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये असे बंधू नो मॅन्स यस आउट ऑफ पार्क. दमदार स्ट्रोक पहिला दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक. वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार. धन्यवाद या ठिकाणी. तर सन्माननीय प्रशांत प्रभाकर पाटील बघा बघ्या पी 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 बरं का नाही. पीची 1.5 पेर. प्रशांत प्रभाकर पाटील काय योगा आहे बघा 3 पी. तर प्रदीप अनंत घरात या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करावं. या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल आणि पुष्पगुच्छ सन्मानित करावं या ठिकाणी. आणि हा यस जबरदस्त ऑन ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक बघूया. फिंगरी शॉट 6 रन केले बाहेर बघूया. तर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ दी सिरीजची जी ट्रॉफी आली बघूया आमचे सन्माननीय वासुदेव पाटील यांना देखील सन्मानित करा बघूया. या स्पर्धेचे बघूया मालिकावीर. तर सन्माननीय वासुदेवजी पाटील यांच्या यांचा सत्कार करावा या ठिकाणी. पुष्पगुच्छ आणि शॉल. वासुदेव पाटील धन्यवाद देतो. तुम्ही या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीराचं जे पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केल्याबद्दल धन्यवाद. तर सन्माननीय दिवाकर विजय पाटील यांना देखील सन्मानित करावं. त्यांना विनंती आहे प्लीज कम फॉरवर्ड अँड कलेक्ट युअर. यस आहे इकडं दिवाकर पाटील. यस दिवाकर विजय पाटील 555 3-5 555 रुपयाचं ज्याने आम्हाला आमची भरीव मदत केली बघूया या ठिकाणी. पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी. अजून कोणी असतील मान्यवर. तर सन्माननीय मंगेश काशीनाथ पाटील या ओट्या भरून घ्या सगळ्या पहिल्या नंतर बघू काय वाजते वाजे. या मंगेश पाटील या तुम्हाला नंतर वेळ नाही मिळणार हो. मंगेश पाटील या. जाऊ दे ते फक्त आपल्या घरची स्पर्धा आहे का. आणि ज्याने स्पर्धेसाठी ज्याने भरीव योगदान दिले त्यांना विनंती असेल प्लीज स्टेजवर या प्लीज. आणि ज्याने कोणी देणगी दिली असेल आणि त्या चुकून मागून नाव राहिलं असेल तर विनंती दिलगिरी व्यक्त करतो प्लीज. आणि प्लीज त्याने आम्हाला तसं इंटिमेट करावं प्लीज. ज्यांचे कोणते नावं चुकून राहिले असतील किंवा सत्कार राहिला असेल प्लीज त्याने विनंती असेल त्याने आम्हाला तसं कळवावं इंटिमेट करावं की बाबा आमचं नाव राहिले चुकून. कारण हे स्पर्धा बघूया सरपाडा गाव अख्खं गाव एकवटलं या ठिकाणी. ही स्वरगाडा गावची एकी आहे युनिटी आहे. आणि एकी ही फार महत्त्वाची असते.
धीरज याने षटकार जर मारला, विश्वासला जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. लावताना कमीत 500 लावा. नाक्यावरचे लेबर जे माझे 800 आहेत. छक्के लोक मग 100 घेत नाही काय नाही. टीन पण 150 रुपयाला एक आहे. हा पहिला षटकार द्या 500 रुपये. काढा पैसे. आता तुम्हाला खुजले आहे का हो? तर सन्माननीय प्रभाकर जगन्नाथ पाटील यांना विनंती अशा कृपया स्टेजवर या प्लीज. प्रभाकर जगन्नाथ पाटील आपल्यास विनंती अशा कृपया आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. 47 काय जीपे आहे का काय? अच्छा अच्छा, ते तुमचा परस्पर व्यवहार आहे. नाही आमच्या पण आणू का, नाही तर आमचे सुचवतील हो. 3 माले 1000 क्या बात आहे. आणि हा यस रिव्हर्स माही गरज नाही. बघूया जर सरळ बॅटने फटके येत असतील रिव्हर्स केल्याची गरज नाही. आणि संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 47. 4 ओव्हर संपले. बघूया राहिलं शेवटचा अंतिम आखेचा निर्माणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. धाव संख्या 47, 47. आणखीन एक सन्मान या ठिकाणी होतो. या ठिकाणी जे कोणी मान्यवर असतील ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी काही वर्गणी दिली असेल कॅश स्वरूपात असते वस्तू स्वरूपात, त्यांना विनंती असे कृपया स्टेजवर या प्लीज. तर जगन्नाथ प्रभाकर जगन्नाथ पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी. बघूया आमचं धन्यवाद देतो साहेब. आपण फुलाची पाकळी. 47 राहिला शेवटचा गोलंदाज या ठिकाणी. यस मातोश्री टायगर संघाचा विनोद. यस अग्री. जरा स्पीडअप करा प्लीज विनोद. षटक क्रमांक शेवटचं प्रगती पदार बॉलिंग मार्क पदार मातोश्री टायगर्स. कारण सपाडक होते मातोश्री हे बार आहे त्यांच्या नावानं. मोजा मातोश्री नावाचं बार म्हणजे मला माहिती नव्हतं. मॅच सहज बघितलं जाता येतं बरोबर की नाही. कोण? तर प्रशांत प्रभाकर पाटील यांना विनंती आहे स्टेजवर या प्लीज. प्रशांत प्रभाकर पाटील PPP. आणि हा पहिला चेंडू षटकार. यस चौकार की षटकार. 4 रन. दोलून मापून मारलेला जबरदस्त टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. विनोद यांच्या पहिल्या चेंडू केलेला आक्रमण केलेला अटॅक. संघाचा टोटल स्कोर 53. अमर पाटील मायखोपचे बघूया अफलातून ज्यांचं स्कोरिंग. आणि ज्यांनी बघितलं मी पॉईंट बघा त्यांनी सगळं बघूया टेबल बनवलं आहे. म्हणजे किती जबरदस्त आहे ते टॅलेंटेड आहे. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर न करता म्हणजे मॅन्युअल. बॉलिंग मार्कवर विनोद राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस पुन्हा चेंडू या ठिकाणी जाईल 4 धावासाठी. खराब फिल्डिंग. पहिल्यांदा षटकार नंतर चौकार. दमदार बॅटिंग जबरदस्त बॅटिंग. 57 धावा 57 रन्स. आणि बॅट्समन उंचापुरा फलंदाज विशाल आयकॉन. अतिशय भन्नाट फलंदाजी. षटकार चौकारांची आत्ताशबाजी. 2 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे जवळजवळ 500चा स्ट्राईक रेट फ्रॉम विशाल या संघाचा आयकॉन. या ठिकाणी ओम साई बिलिव्हर्स विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी मातोश्री टायगर्स. मातोश्रीने काल 2 जिंकल्या. आज मात्र पराभवाची मालिका. यस रामजी वॉरियर्स आणि JK टायगर्स. आणि हा हुक केला आहे बघूया. शॉर्ट पिच चेंडू 4 धावांसाठी. दमदार टायमिंग. चेंडू गेला लॉंग ऑफला. लॉंग लेगला फरार झाला 4 धावांसाठी. नेत्रदीपक टायमिंग. शॉर्ट पिच चेंडू अकोट बॅटचा हुक केला आणि 4 धावांसाठी पहिला षटकार. नंतर चौकार नंतर चौकार म्हणजे बघूया 3 चेंडूमध्ये जब्बल कुठल्या 14 धावा. विनोद पाटील याला विचार करावा लागेल कसा बॉलिंग अटॅक करावा. कारण या संघाचा हा आयकॉन विशाल पाटील. दमदार फलंदाजी. जबरदस्त प्रदर्शन. एक्झिबिशन परफॉर्मन्स. जबरदस्त प्रत्यक्षक. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 61. अशी कमाल धावसंख्या. अधिक धावसंख्या. धावांचा डोळारा. धावांची गंगाजली. धावांची गटार गंगा 51 61. आणि हा यस बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये बघूया सॉफ्ट डिसमिस झाला असता. पुन्हा चेंडू जाईल थर्डमॅनला. बघूया मिळेल ते 4 धावा. यस बघा खुदा मेहरबान तो गदा पैलवान. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. धावसंख्या 65.
अजूनही बॉल बाकी आहेत 2. या षटकात कुठल्या तब्बल 18 धावा, अजूनही 2 बॉल बाकी आहे. विनोद आणि हा षटकार. यस, नो डाऊट. 4 धावांसाठी यस शेरन. 5 चेंडूमध्ये 24. विनोद काही नाही, आता काही बघू नको, हे क्वार्टर मार बस आता संपल्यानंतर, म्हणजे सगळं टेन्शन मुक्त होईल. यस, बॉलिंग मार्क होता यार. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम विनोद. आणि हा शक्सार ग्लोरियस स्ट्रोक, आणखीन एक तडाखा. टोटल स्कोर नेऊन ठेवला तब्बल 77. म्हणजे अशा दिवसातली ही विक्रमी धावसंख्या, कमाल धावसंख्या. 78 धावांची गरज पाहिजे. 30 चेंडूमध्ये 78 धावा, अतिशय जटिल आव्हान. आणि विशाल 48. म्हणजे बघा कोणालाही 50 झाली नाही आज. बघा कोणाला 2 धावा कमी पडल्या, कोणाला 1 धाव कमी पडली, कोणाला 3 धावा कमी पडल्या आज. म्हणजे कोणालाही चान्स नाही ठिकाणी. या मैदानाचं वैशिष्ट्य आहे SPL. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी रामजी वॉरियर्स आणि JK, या JK टायगर्स. तर राजेंद्र बोडे पारसनगर यांच्यातर्फे कोणाला विशाल पाटील बघूया, या संघाचा आयकॉन. देणगी आले बघूया या स्पर्धेसाठी. बघूया SPL साठी राजेंद्र पाटील बघूया, या पारसनगर यांच्यातर्फे 500 रुपयात या स्पर्धेसाठी. बघूया आमच्या ट्रस्टसाठी. बघूया SPL पोलीस मित्र आहेत. तर या स्पर्धेसाठी म्हणजे लोकाजग आत्तापर्यंत लाईव्ह आमचे अमर पाटील ओम साई बिलिव्हर्स त्यांचे बघूया. 3 सामने 3 विजय 6 पॉईंट आणि त्यांचा रन रेट प्लस 0.422. त्याच्यानंतर AVP सरकार 4 मॅच खेळले, 2 जिंकले 2 हरले. या ठिकाणी त्यांचे पॉईंट आहे 4 आणि त्यांचा नेट रन रेट आहे प्लस 0.081. त्याच्यानंतर मातोश्री टायगर्स 4 सामने केले, 2 जिंकले, त्याच्यानंतर 2 हरले, त्याच्यानंतर 0.4 असं पॉईंट आहे. त्याच्यानंतर मायनस म्हणजे त्या मायनसमध्ये 0.14. त्याच्यानंतर आणखीन मितांशी फायटर्स 4 सामने केले, 2 जिंकले, त्याच्यानंतर 2 हरले, म्हणजे तब्बल 4 पॉईंट आणि त्यांचा मायनस 0.180 म्हणजे 0.184. त्यांच्यानंतर JK रिअल टायगर्स 3 सामने केले, 1 जिंकला आहे, 2 हारले, त्यांचे पॉईंट आहे त्या 2 आणि त्यांना मायनस 0.75. आणि शेवटचा संघ रामजी वॉरियर्स 4 सामने केले, 1 जिंकला, 3 हारले, त्यांचे पॉईंट आहे 2 आणि त्यांचा मायनस रन रेट आहे 0.156. असा हा आत्तापर्यंतचा लेखवा जोगा आमच्या बळा अमर पाटील मायकोपचे अतिशय उत्कृष्ट स्कोरर. कुठेही स्पर्धा असेल तर अमर पाटील यांना घेऊन जा. बघूया कुठल्याही प्रकारचा टेक्नॉलॉजीचा वापर केला नाही त्यांनी, हे केले मॅन्युअल. अमर पाटील वेल डन. तर चंद्रकांत गोविंद कडू यांच्यातर्फे 500 रुपयाचं आम्हाला भरीव योगदान दिले. बघ त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. या चंद्रकांत गोविंद कडू यांना विनंती असे प्लीज. कुडू 500 रुपयाचं या आमच्या SPL साठी ज्यांनी आर्थिक सहाय्य केले त्या पुन्हा धन्यवाद देतो. बघूया चला टाईम नका लावू प्लीज. 78 धावांची गरज झाले रेडी. आता जेवणाची व्यवस्था केली म्हणजे आपल्याला धन्यवाद द्यावा लागेल, नाही तर आम्ही उपाशी मेलो असतो, बरोबर की नाही. यांना खरं ध्यान द्या त्यामध्ये. येस सर, असं मंगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. बघूया साहेब एक अतिशय नेक काम तुम्ही केलं. बघूया जेवणाचा जो संपूर्ण भार त्यांच्यातर्फे जेवण पुरस्कृत सर्व संघ असेल, प्रेक्षक असतील. तसं हे सरपाडा गाव इथं उपाशी कोणी म्हणणार नाही, बरोबर की नाही. गाववाल्यांच्या पूजानं भाडुत्र्यांची मजा, बरोबर की नाही. चहायला सगळ्यांनी जेव्हा पाहुणं उपाशी मिळेल तर चालतील. आणि गावातील संपूर्ण महिला आमच्या भगिनी इथं बघितलं मगाशी मी. बघूया
म्हणजे महिलांना देखील बघूया क्रिकेटचं बघूया या ठिकाणी किती फॅड आहे. तर या ठिकाणी सरपाडा प्रीमियर लीग बघूया सर्वांचं आलेल्या सर्व जे प्रेक्षक असतील मान्यवर असतील आणि खेळाडू असतील आमच्या महिला भगिनी असतील त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद त्या ठिकाणी. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी नेक्स्ट मॅच विल बी रामजी वॉरियर्स आणि JK टायगर रिअल टायगर्स. तर सन्माननीय नीताताई आमच्या महिला भगिनी नीताताई कुठं असतील त्यांना विनंती करून टॉस करावं प्लीज. या रामजी वॉरियर्स आणि JK रिअल टायगर्स. तर नीता मॅडम त्यांना विनंती कृपया आपण टॉस करावं प्लीज. आपल्या शोभा असते बघूया आमच्या महिला भगिनी बघूया सरपाडा गाव बघूया. महिला देखील मागे नाहीत कारण महिलांचा सहभाग हा नेहमी असावा. चला 78 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या ठिकाणी आशिष आणि प्रितेश आणि पहिलं षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिलाच मीडियम पेसर विशाल ज्यानं मगाशी दमदार खेळले गेले 48 धावांचे अफलातून इनिंग. पहिला चेंडू फुलटा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. पहिल्या चेंडू केला आक्रमण टिट फॉर टॅट वार पे पलटवार ॲक्शन पे रिॲक्शन असा अटॅक करावा लागेल आक्रमण करावा लागेल अन्यथा पराभव. आणि हॅमिल ते 4 धावा. येस 4 रन्स. चांगलं टायमिंग फुलटा चेंडू होता वरचा ते लेग स्टंप होता बघूया. धाव संख्या 4 वर बिनबाद 4. बॉलिंग मार्क तयार संघाच्या वतीनं पहिले षटक प्रगती पदावर मिड ऑन शॉर्ट कव्हर एक बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट थर्ड मान आणि हा येस आउटसाइड द स्टंप पुन्हा चांगला चेंडू अप्रतिम दिले शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर या ठिकाणी डीप लॉंग ऑफ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ या ठिकाणी डीप मिड विकेट अफलातून फिल्डिंग. चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल अतिशय नामवंत स्पर्धा चांगलं DJ वादन या ठिकाणी चांगलं लाईट टिरका पाटील नेटवर्क. पुलटा चेंडू लॉंग ऑनला जबरदस्त फटका चेंडू जाईल सीमारेशिवाय 4 धावांसाठी जबरदस्त ऑन ड्राईव्ह कारण पहिलं षटक बरोबरमध्ये त्याचा पुरेपूर फायदा संघाचा टोटल स्कोर झाला आहे बिनबाद 8. टॉससाठी रामजी वॉरियर्स आणि JK रिअल टायगर्स यांच्याकडनं इथे आलेले आहेत. नीताताई यांना विनंती करतो की त्यांनी या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. तुषार कोणतं कटलं या षटक क्रमांक नीता मॅडम यांच्या शुभ असते बघूया रामजी वॉरियर्स आणि JK रिअल टायगर्स. ओ येस आउटसाइड द स्टंप पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक करतो गोलंदाज जोरदार अपेल. पंचांदामध्ये नकाल असेल पंचांदा अंपायरचा डिसिजन फायनल असेल. नो बडी कॅन चॅलेंज द अंपायर डिसिजन विल फायनल. धाव संख्या इनमिन 8 धावा. क्रमांक पहिला प्रगती JK रिअल टायगर्स यांनी टॉस विन केलेला आहे. नीताताई योगेश आणि तुषार यांनी इथे थांबायचं आहे. यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि ह्या ओ यस मॅग्निफिशंट फिल्डिंग. योगेश पाटील तुम्ही इथे टॉस विन झालेले आहेत तर तुम्हाला या आयोजनाबद्दल SPL बद्दल आणि तुमचा निर्णय काय असेल हे तुम्ही इथे 2 शब्दात सांगा. आम्ही बॉलिंग करणार आहोत आणि एकदम मस्त मॅच चालू आहे. तुषार पाटील आतापर्यंत आपण एकत्र एका संघामध्ये आहोत आणि 4 सामन्यांमध्ये 1 विजयी झालेले आहे आणि आपली आता शेवटची मॅच आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची आपली रणनीती काय असेल ही जरा आपण 2 शब्दात व्यक्त करावी. रणनीती अशी काय नाही. आता त्यांनी फिल्डिंग घेतली आहे जो काय टार्गेट येईल तो आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. नीताताई भाजपा प्रदेश अध्यक्षा आपल्याला या
SPL आणि हे आयोजन हे आपल्याला कसं वाटतं हे आपण 2 शब्दात सांगावं. 2024 7वे पर्व SPL खूप सुंदर आयोजन आहे आणि या गावातील रहिवासी असल्यामुळे मला खूप अभिमान वाटतो की कमिटी 6 संघ आणि 6 संघ मालक, तर मी सगळ्यांना पहिल्याच दिवशी शुभेच्छा दिलेल्या आहेत. जी कोणी टीम जिंकणार आहे ती आपल्या गावातलीच असेल, म्हणून पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद नीताताई. आणि संघाला बसेल पहिला हदरा, पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिला गडी घालत पहिल्या विकेटचा काढदा बाय प्रथम विकेट स्वाहा. अफलातून झेल चांगला टायमिंग होता, चांगला फटका होता, पण तो झेल मात्र एक अतिशय सुंदर झेल. आणि धक्का क्रमांक पहिला, पहिल्या विकेटचं बदन, धाव संख्या पहिला ब्रेक थ्रो. जे मायनस मध्ये आहेत ना, मायनस मध्ये त्यांचं मात्र भविष्य कठीण आहे ना. मग मातोश्री जे मायनस मध्ये आहे त्यांना म्हणजे जास्त टार्गेटने सामना जिंकावा लागेल, तर प्लस मध्ये येतील ते. एक बाद 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 78 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी नवीन वंडावंत फलंदाज रामजी वॉरियर्स आणि JNK रियल टायगर्स. आणि हा येस सब डिसमिसल, खरा फटका बघूया. फॉलो थ्रो मध्ये झेल घेतलाय आणि धक्का क्रमांक बसेल दुसरा बघूया. काही गरज नव्हती रिवर्स केलायचा आणि अतिशय खरा फटका, अवसंगतकी विश्वासघातकी फटका संघाला बसेल. दुसरा घादरा, दुसरा धक्का. तुम्हाला चान्स आहे, मग तो फरकाने जिंकावा लागेल, कारण तुम्ही आज मायनस मध्ये आहात ना. तुम्हाला ए टिकेटी आहे कॉलेजमध्ये. ए टिकेटी माहीत आहे? ए टिकेटी असते ना, आहे की नाही? आता आमच्या वेळेला होती ए टिकेटी, अलाउड टू कीप टर्म, ज्याला मराठीमध्ये सपास वरच्या वर्गात घालण्यात आला ना. हो, चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज राकेश. इज अन हॅट्रिक. 2 चेंडूमध्ये 2 बॉले, जबरदस्त मारा केला. प्रतिस्पर्धी संघाला टोटली गेले बॅकवॉटर बघूया. इज अन हॅट्रिक. राकेश पाटील बॉलिंग मार्क होता या राईट आर्म होता विकेट. आणि ह्या जनकला मिडॉबला आणि ह्या सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. खरा फिल्डिंग, जिथं 1 धाव पण नव्हती, 4 धावा बेनिफिट. टोटल स्कोर इज 14. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 14 अशी सद्यस्थिती या ठिकाणी. 78 धावांची गरज. एक मजबूत टार्गेट लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग मार्क होता या राकेश पाटील. दमदार गोलंदाजी, अतिशय भेदक मारा. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला कव्हर आहे बघूया. चेंडूचा डीपेक्षा कव्हरला 4 धावांसाठी. नेत्रदीपक फटका बघूया. तंत्रशुद्ध फटका, अद्भुत चमत्कारिक फटका. टोटल स्कोर इज मुव्हिंग 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 18 वर. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 60 धावांची गरज. बॉल काम कमी आहेत. ओ यस, पुन्हा एकदा क्लास डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू, जबरदस्त कमबॅक होया. उजव्या स्टिच्या बराच बाहेर उद्या चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉट डिलिव्हरी असेल. संघाची धावसंख्या 18 वर. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 18 सद्यस्थिती. अजूनही जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. मगाशी
भारतीय जनता पार्टीच्या नीता मॅडम प्रदेशाध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते जो टॉस झाला या ठिकाणी रामजी वॉरियर्स अँड JNK रिअल टायगर्स. आणि हा यस क्लास फटका पण तो चेंडू राहिला या ठिकाणी लॉंग ऑफ आणि डीप बॅट्समॅनच्या मधून मिळेल फक्त एक धाव. एक से ज्यादा कुछ बने. टोटल स्कोर इज 19. तर सन्माननीय नुकतं यांचं आगमन झालंय. सन्माननीय भरतजी घरत यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. बघूया इकडे इकडे कॅमेरा समोर. ज्येष्ठ नागरिक सिनियर सिटीजन भरतजी. अच्छा अच्छा म्हणजे पुजारी आहेत का? अच्छा अच्छा ओके आपण आलात. श्री मंदिर शिव मंदिर. अच्छा अच्छा गावात शिव मंदिर त्याचे पुजारी आहेत. बघूया आमचे भरतजी घरत यांचा शुभ सन्मान. तर सन्मान्य आमचे पोलीस मित्र सन्मान्य राजेंद्र बोराडे यांच्याकडून या स्पर्धेने 500 रुपयाचं आमचं जे योगदान दिले. बघूया पुन्हा एकदा साहेब धन्यवाद देतो तुम्हाला. बघूया बघूया पोलीस मित्र देखील असून या स्पर्धेसाठी जे योगदान म्हणजे SPL एवढी एक नामवंत स्पर्धा आहे. बघूया सरपाडा प्रीमियर लीग जरी गाव छोटा असलं पण तो संपूर्ण गाव मात्र हे संघटित एकत्र आहे SPL म्हणून त्याचे हे इम्पॅक्ट जी स्पर्धा बघता आपण या पालघर जिल्ह्यामधील अतिशय नामवंत स्पर्धा SPL 2024. हो बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा या ठिकाणी असं वाटलं होतं की लिडिंग एज आहे परंतु चांगला चेंडू यस थोडासा फ्लाईट दिला. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन अफलातून डिलिव्हरी मध्ये फलंदाज वाटतं बाद झाला या ठिकाणी. यस कॉट बिहाइंड. तर आमचे कट्टर समर्थक आमचे डॉन बिरवाडी गावचे आमचे कट्टर समर्थक आम्ही स्वप्नील पाटील कुठेही स्पर्धा असू द्या बिचारे नेहमी आम्हाला आवर्जून कुठेही असे पालघर जिल्ह्यामध्ये तरी आवर्जून फोन करणार आणि आमच्या भेटीसाठी नक्कीच येणार आमचे स्वप्नील पाटील उर्फ डॉन आणि क्रिकेटचं भयंकर वेळ बरोबर की नाही. त्यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा SPL मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. ज्या बिरगावडीमध्ये स्पर्धा होतात त्याचं खरं योगदान जे आमचे खरे आहेत आमचे यांचा फार मोठा हातखंड आहे या ठिकाणी. चला बॉलिंग मार्क म्हणजे त्याचं भारी आहे त्याचा. तर विशाल संघाचा आयकॉन भैया बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पथावर. 16 चेंडू आणि 58 धावांची गरज. एक जबरदस्त आव्हान जटिल आव्हान मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड आव्हान डोईजड आव्हान मुश्किल आव्हान शेवटी क्रिकेट आहे. विशाल तयार आणि हा यस आउटसाइड ॲप्स्टम पुन्हा एकदा. चला राईट महोदय विकेट तयार विशाल आणि हा या श्रीवसा टँकराचा प्रयत्न पुन्हा त्या चेंडू झाल्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला. चल या ठिकाणी आमचे
सदिच्छा भेट देण्यासाठी आमचा डॉन यांचं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आमचे कट्टर समर्थक आणि खास करून आगरी प्रेमी ज्या होतात त्यांच्यामध्ये बरंच योगदान यांचं आपलं डॉन त्याचं असं स्वप्नील पाटील. तर पी म्हणजे प्रशांत प्रभाकर पाटील यांना विनंती आहे स्टेजवर या प्लीज. प्रशांत प्रभाकर पाटील त्यांना विनंती असेल कृपया स्टेजवर या. चला येणारा फलंदाज या ठिकाणी बॉलर सौरव. उर्वरित बॉल बाकी या ठिकाणी 12 म्हणते ना रे. 12 मध्ये 58 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो म्हणजे 12 पंचे 60 म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठा फटका खेचावा लागेल. 12 मध्ये 58. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 58. तर सन्मान्य ध्रुव प्रसाद आणि मयंक प्रसाद यांच्याकडून या स्पर्धेसाठी SPL साठी 560 रुपयाचं जे भरीव योगदान पुन्हा एकदा धन्यवाद देतो या SPL कमिटीच्या तर्फे. आपण आलात बघूया. त्यांना विनंती असेल तर या स्टेजवर आपण असाल तर कुठं ध्रुव प्रसाद आणि मयंक प्रसाद 560 रुपयाची जी देणगी. यस बॉलिंग मार्कवर तयार. षटक क्रमांक 14 प्रगती बॉलर सौरव तयार बॉलिंग मार्कवर. आणि हा षटकार. यस यस नो डाऊट. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. असे जर फटके मारले ना पुन्हा कमबॅक करतील पण फटके मारावे लागतील. ठोकाठोकी करावा लागेल या ठिकाणी. 10 मध्ये 51 म्हणजे बरोबर 5.10. 10 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 51 रन्स. अमर पाटील यांचं अफलातून स्कोरिंग या ठिकाणी. मायखोफ गावचे एक जबरदस्त. आणि हा यस पुन्हा एकदा यस यस बघा पहिल्यांदा लॉफ्ट केला होता नंतर मग फ्लॅट 6 ज्याला म्हणतात समांतर पॅरलल सिक्सर. 9 चेंडू आणि पाहिजे या ठिकाणी 45. 9 चेंडू म्हणजे टार्गेट हे कठीण नसतं. बघूया कुठलंही रेकॉर्ड नेहमी मोडण्यासाठी असतात. 9 मध्ये 45. 9 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 40 रन्स. तर जेवण रेडी आहे बघूया. ज्याने कोणाला जेवायचं असेल त्याने जेवण करून घ्या. कृपया चाकण्याला चिकन नेऊ नका प्लीज. इथं जेवा पोट भरून. काल तुम्हाला वॉर्निंग दिली होती बरोबर की नाही. प्यायचा बंदोबस्त चाकण्यातून तुम्ही करायचा स्वतःहून. फक्त हे जेवणाचा बंदोबस्त आहे प्लीज. ज्याने कोणाला जेवायचं असेल मी विनंती करतो महिला भगिनींना की पहिल्यांदा आपण जेवण करून घ्या. आणि हा पुलटा चेंडू होता पुन्हा एकदा या सायकलला खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा या ठिकाणी. 8 चेंडू 45 धावांची गरज. जा जेवण करून घ्या प्लीज. नरेश घरात जेवण करून घ्या प्लीज. पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिक जेवण करून घ्या. नाही काय आपल्या गोळ्या वगैरे चालू असतात बीपीच्या डायबिटीसच्या बरोबर नाही. तुम्ही पहिले जेवण करून घ्या. आणि हा लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये. छे 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 छे. प्रयत्न केला होता परंतु बॅलन्स करता आला नाही या ठिकाणी. कमीत कमी बॉल आतमध्ये तरी लोटायला हवा होता. 7:39 म्हणजे अजूनही मॅच बॅलन्स आहे. कारण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. छे छे की कॅच. ओ यस जबरदस्त झेल या ठिकाणी. चांगली फटकेबाजी करत होता. आता मात्र या ठिकाणी आव्हान नक्कीच येईल कारण जो मेन बॅट्समन होता बघूया त्याची विकेट जो ब्रेक थ्रू हवा होता जी पार्टनरशिप यांनी फोडून काढली. आणि राहिले या ठिकाणी 7 चेंडूमध्ये 6 म्हणजे राहिले शेवटचं षटक. 6 मध्ये 39. जरी 6 षटकार मारले तरी फरक पडणार नाही. जसा सामना संपेल लगेच सामना चालू करायचा. रामजी वॉरियर्स आणि
J&K रियल टायगर्स. कृपया भूपेश घरत विनंती आहे. भूपेश घरत नेक्स्ट कॉमेंटेटर होईल बे भूपेश घरत यांना विनंती असेल कृपया स्टेजवर या प्लीज. आणि हा हुक केला बघूया चेंडूचा शिमारे शिबा 4 धावांसाठी शॉर्ट पिच चेंडू आणि शेवटचा गोलंदाज या ठिकाणी कोण रे धीरज. बॅट्समन श्रीकांत पहिला चेंडू होता शॉर्ट पिच आणि ऑक्टोबर हुक केला चेंडू केला या ठिकाणी लॉंग लेग आणि डीप फाईन याच्यामध्ये 4 धावांसाठी. 5 चेंडूमध्ये पाहिजे या ठिकाणी जवळजवळ 35 धावांची गरज. जो मागचा सामना झाला होता ना अमर पाटील तसाच सामना आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 35 धावांची गरज होती त्याच पावलावर पाऊल ठेवून. नाही चौकार गेला ना आता. 5 चेंडू आणि पाहिजे या ठिकाणी 35 धावांची गरज. राईट नाम होतं विकेट आणि फलंदाज बाद. येस तसाच फटका मारा त्याचा पण सॉफ्ट डिसमिसल कॉट बिहाइंड. श्रीकांत बॅक टू द डग आउट. राहिले फक्त 4 बॉल फक्त औपचारिकता बाकी आहे या ठिकाणी. कृपया धीरज आपले भूपेश घरत नेक्स्ट कॉमेंटेटर होईल बे भूपेश घरत यांना विनंती असे कृपया स्टेजवर या प्लीज. 4 फक्त बॉल आहेत. जेवायला बसले. अच्छा ओके जेवण करून घ्या. जेवू दे रे जेवू दे. आणि शाकाहारी जेवण आहे बिचारे जेवू दे. वांगे मिगे चावून खाऊ द्या नाही का नाहीतर संध्याकाळी प्रॉब्लेम नको आहे लो. बॉलिंग मारू करता यार राईट आम होतं विकेट. कारण नंतर आमचं मात्र मनोरंजन चालू होईल. आणि हा येस पुन्हा चांगला चेंडू व्या तितक्या सफाईने चेंडू फक्त पुश केला बघूया. चेंडू गेला बॅकवर्ड गलीला. राहिले फक्त 3 बॉल 3 बॉल्स टू गो. एक दमदार विजय मेगा विजय हिस्टॉरिकल व्हिक्टरी ऐतिहासिक विजय मोठ्या विजयाची नोंद. आणि हा पहिला संघ जो ओम साई बिलिव्हर्स या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा म्हणजे पात्र होईल. पहिला क्वालिफाय संघ या ठिकाणी ओम साई बिलिव्हर्स. आणि हा येस पुन्हा चॉप केल्या बघूया. जबरदस्त टायमिंग अफलातून फटका 4 धावांसाठी. असे जर फटके पहिल्यापासून मारले असते तर फायदा झाला असता. पसाला परीक्षा संपल्यानंतर अभ्यास करून फायदा काय आहे. पुस्तकं चाटायचे आहेत बरोबर की नाही. हा अटॅक पहिल्यापासून करायला पाहिजे होता. म्हणजे म्हणतात ना वराती मागून घोडे. बैल गेला आणि झोपा केला. गाव भरले मामाचा पण कोण नाही कामाचा. बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट. दारुण पराभव या ठिकाणी. जा आता मस्त एक क्वार्टर मारा नाही का. यस या ठिकाणी यस याला कशाला मागं काय उपटा ठेवला होता समजत नाही मला. बरं की नाही आता नाही म्हणजे असा अटॅक करायला पहिला पाठवला पाहिजे होता. यस या ठिकाणी मॅन ऑफ द इयरचा पुरस्कार देते ठिकाणी विशाल विक्रम घरात सुभाष तेबुया. सामन्याचा हिरो ज्याने 48 धावांची जी विस्फोटिक घनाघाती मॅरेथॉन इनिंग. चला पंचांना देखील विनंती असेल आपला त्यांना देखील विनंती असेल त्यांना ब्रेक देऊन त्यांचं देखील. आणि अमर पाटील तुम्ही जर ब्रेक घ्या प्लीज. एखादा कोणीतरी